रोष वाढायच्या अगोदर साहेब निर्णय घ्या तुम्ही. अहो घ्या, हो तुमची जबाबदारी नव्हती. परवा मी आलतो का नाही, तुमच्याकडे आलतो का नाही, तुम्हाला तुमच्या पदरचा मंडप घालता, आमच्या दूध संघाच्या पैशातनं तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही माणसं त्रास द्यायच्या म्हणून केलंय, हे बरोबर नाही. गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तब्बल 2000हून अधिक ठराव दाखल करण्यासाठी संस्थाचालक आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपनिबंधक कार्यालयात दाखल झाले होते. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे 4 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुग्ध उपनिबंधक ठाकरे आणि प्रशासक मालघावे यांची भेट घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी व ठरावधारक उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्यासाठी मंडप, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच ठराव स्वीकारण्यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने यापैकी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. ठराव दाखल करण्यासाठी आलेल्या शेतकरी, संस्थाचालक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक ठरावधारकांनी ठराव स्वीकारल्यानंतर त्याची अधिकृत पोच मिळावी अशी मागणी केली. यावेळी संतप्त ठरावधारकांनी दुग्ध उपनिबंधकांना जाब विचारत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळण्याची चिन्ह दिसत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः मध्यस्थी करत तालुकानिहाय नेत्याशी संवाद साधला. सर्व ठरावांची पोच संबंधितांना दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र ठरावधारकांनी प्रशासनानेच अधिकृतपणे याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तापलं होतं. एकंदरीत संभाव्य गर्दीची पूर्वकल्पना असूनही प्रशासनाने कोणतेही प्रभावी नियोजन न केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली. गोकुळसारख्या महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचा हा नियोजनशून्य कारभार चर्चेचा विषय ठरला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.